मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबईत आज महाविकास आघाडी मनसेचा विराट संयुक्त मोर्चातून मतदार यादीतील घोळ समोर आणणार। फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका असा मोर्चाचा मार्ग असणार। विरोधकांचा मोर्चा हा राजकीय स्टंट, चंद्रकांत पाटलांची टीका। तर हेतुपुरस्पर स्वतःच्या फायद्यासाठी काढलेला हा मोर्चा आहे, नार्वेकरांचा निशाणा। निवडणूक आयोग सरकारचा पार्टनर म्हणून काम करतंय, सावधान व्हा, जागेवर या, हा इशारा देण्यासाठी आमचा मोर्चा, वडेट्टीवारांची टीका। महाविकास आघाडीचा हा दुटप्पीपणा, नौटंकी करण्याचा प्रयत्न, भाजप मवियाची पोलखोल करणार, नवनाथ बन यांचा हल्लाबोल। विरोधकांच्या सत्ताच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नाहीच, विनापरवानगी मोर्चा काढल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करणार। मोर्चानंतर आयोजकांवर गुन्हाही दाखल होण्याची शक्यता। विरोधकांच्या सत्ताच्या मोर्चाविरोधात आज भाजपचं मूक आंदोलन, रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाणार। तर भाजपचे नेते मुके राहिले तर देश आनंदी राहील, अरविंद सावंतांची टीका। मुंबईतील सत्ताच्या मोर्चात काँग्रेसचे बॅनर गायब, फक्त शिवसेना, मनसे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे बॅनर्स। निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाणार, 2 दिवसात याचिका दाखल करण्यासंदर्भात दोन्ही पक्षाच्या नेत्यांची तयारी। मतदार यादीतील घोळ दुरुस्त करूनच निवडणुका घेण्याची मागणी। संजय राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड, गर्दीत जाण्यावर निर्बंध, स्वतः ट्विट करत दिली माहिती। संजय राऊत यांच्या विरोधकांच्या मोर्चाला हे अनुपस्थित राहणार असल्याची माहिती। संजय राऊतांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट। तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून राऊतांना फोन करत प्रकृतीची विचारपूस। कर्नाटक स्थापना दिवसाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। बेळगावातील काळा दिवस रॅलीसाठी निघालेल्या कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडवलं। 0% व्याजदराने पैसे दिल्यानंतर कर्ज फेडा, सारखं फुकट कशाला हवं, अजित पवारांचं मोठं विधान। आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून बोललो, अजितदादांच्या विधानामुळे वादाची शक्यता। सारखी कर्जमाफी मागायला शेतकरी भिकारी नाहीयेत, राजू शेट्टींचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रत्युत्तर। मालाला उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळेल असं धोरण ठरवा, शेट्टींचा सल्ला। अजित पवारांच्या वक्तव्यांचा शेतकरी चुनचुनके बदला घेतील, ही शेतकऱ्यांची केलेली बेईमानी, वडेट्टीवारांची टीका। एन्काउंटरची वेळ का आली, स्पष्टीकरण द्यावं लागणार। अतिरिक्त मदत घटनास्थळी असताना पोलीस आत का गेले, ऑपरेशनमध्ये सामील झालेल्या पोलिसांनाही उत्तर द्यावं लागेल, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर, एनडीए उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार। आज बिहारमध्ये जवळपास 6 ते 7 प्रचार सभा पार पडणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसीय सोलापूर दौऱ्यावर, शिंदेंच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तिसरे पत्ते लावणाऱ्यास लपवणाऱ्यास चाप बसणार, कायद्याचं उल्लंघन होत असल्यानं राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या सूचना। आता रब्बी हंगामातही पीएम किसान विमा योजना, गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, भात आणि उन्हाळी भुईमुगसाठी विमा मिळणार। 15 डिसेंबरपर्यंत विमा भरण्यास मुदत। दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या 4 मालमत्तांचा 4 नोव्हेंबरला लिलाव, मालमत्तांच्या लिलावातून 20 लाख रुपये मिळतील। दाऊदच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी फारसे कोणी पुढे येत नसल्याची माहिती। मुंबई गोवा महामार्गावरच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा, रत्नागिरीकरांना फटका। पाऊस आणि अर्धवट कामामुळे घरात पाणी शिरलं, दुचाकी पाण्याखाली। डोंबिवलीमध्ये महात्मा फुले रोड परिसरात चाळीतील घराचा पत्रा अचानक कोसळल्याची घटना, सुदैवानं कोणतेही जीवितहानी नाही, पावसामुळे पत्र्याला तडा गेल्याचा अपघात। कल्याण पश्चिमेमध्ये मद्यधुंद ट्रक चालकाची विजेच्या पोलसह झाडाला धडक, सुदैवानं जीवितहानी नाही, तर मद्यधुंद ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली, ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल। तर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याची कुटुंबियांची माहिती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।